नानाभाऊ, अमेरिकेसोबतचा एक व्यापारी करार होत आहे, मात्र कृषी क्षेत्रासंदर्भात त्याबद्दल अनेकांना तज्ज्ञांना शंका वाटत आहे की भारतीय कृषी क्षेत्रावर तो करार भारी पडू शकतो, शेतकऱ्यांसाठी नुकसानीचा ठरतो. जे आमचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधीजींनी 5 जुलै 2025 ला सगळ्यात प्रधानमंत्र्याचा आवडता जो एक मंत्री केंद्रातला पियुष गोयल त्यांना पण त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही जे काही आता आपली स्पाट आपल्या हाताने ठोकतात आहात याचे परिणाम उद्याच्या अमेरिकेच्या समोर तुम्हाला झुकावंच लागणार आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे सरेंडर झालेले अमेरिकेला, ट्रम्पला, आणि त्या पद्धतीची परिस्थिती राहुल गांधींनी जी भविष्यवाणी केली होती तीच भविष्यवाणी आता सत्य ठरलेली आहे. नरेंद्र मोदीचे मित्र म्हणजे अदानी हे अमेरिकेच्या तावडीत ज्या पद्धतीने सापडले आणि त्यांना वाचवण्यासाठी, कारण की एकीकडे ट्रम्पनी अनेक प्रयत्न केलेत की देशावर मोठ्या प्रमाणात टॅरिफ पाडून भारत देशामध्ये महागाई वाढवण्याचं काम केलं. मोदी जनतेच्या लुटीला घाबरले नाही, भारताच्या जनतेची लूट होऊ दिली. पण अदानीची मान जशी अमेरिकेच्या तावडीत सापडली आणि जे घाणेरडे व्हिडिओ ज्याच्यावरची चर्चा सातत्यानं लोकसभेत आणि राज्यसभेत मागणी करतात आहेत, एप्स्टीन फाईलच्या बद्दलची ही जी चर्चा मागली जाते आहे, देशाच्या प्रधानमंत्र्यावर त्याचे आरोप आहेत, पण देशाचे प्रधानमंत्री त्याला बोलायला तयार नाही. अशा पद्धतीची चर्चा केली जाऊ शकत नाही असं स्पीकरच्या माध्यमातून सांगितलं जाते. व्यवस्था लोकसभेची आणि राज्यसभेची कशी तयार झालेली आहे हे आपण पाहिलेली आहे. आणि म्हणून या सगळ्या तावडीत सापडल्यानंतर आता सगळं डिझेल पेट्रोल अमेरिका आणि व्हेनेझुएला मधून घेतलं जाणार अशा पद्धतीचा एक करार केला गेला. आणि अमेरिकेच्या बाजारपेठेला, अमेरिकेच्या सगळ्या शेतीच्या मालाला आता भारतामध्ये आणण्याची परवानगी या करारामध्ये केली गेलेली आहे. मुद्दामून या ठिकाणी एक खुलासा केला पाहिजे की अमेरिकेमध्ये 1000 एकरचे हेक्टरचे शेतकरी आपल्याला पाहायला मिळतात आणि सगळेजण यांत्रिकी पद्धतीने शेती करतात. त्यासाठी अमेरिका सरकार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना, हजारो एकर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सबसिडी देतो आणि कमी किमतीनं शेतकऱ्यांना परवडेल अशा पद्धतीची शेती त्या ठिकाणी केली जाते. आता या करारामध्ये जे आहे, जे आता केंद्रातलं नरेंद्र मोदीचं सरकार जे आपली पाठ आपल्या हाताने ठोकतात आहे, काल आमचे नेते राहुल गांधीजींनी जी भूमिका मांडली की या देशाच्या शेतकऱ्यांचं रक्त आणि घाम आणि या देशाला विकण्याचं काम नरेंद्र मोदींनी अमेरिकेच्या करारामध्ये केलेलं आहे, अशा पद्धतीचं जे वक्तव्य केलेलं आहे तेच वक्तव्य खरं ठरणार आहे. आणि देशातला शेतकरी पहिलेच नरेंद्र मोदीच्या सरकार जेव्हा या देशामध्ये आलं तेव्हापासूनच या देशातला शेतकरी रोज मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत आहे. शेतीच्या मालाला भाव न देणं, शेतीचा खर्च वाढवणं, शेतकरी विरोधी धोरण नरेंद्र मोदींनी जे स्वीकारलं होतं त्याचा आता पूर्ण अमेरिकेच्या या करारामध्ये या देशातला शेतकरीच आता उद्ध्वस्त होईल अशा पद्धतीची भीती निर्माण झालेली आहे. आणि अशा या कराराला जो स्वतःचा जीव वाचवण्यासाठी नरेंद्र मोदींनी या देशाच्या शेतकऱ्यालाच विकून टाकलेला आहे आणि म्हणून या कराराचाच आम्ही विरोध करतो, निषेध करतो. ही भूमिका आमची काँग्रेस पक्षाची आहे. लोकसभेमध्ये काल या पद्धतीनं विरोध झाला. खासदारांनी तुमच्या स्पीकरकडे त्याबद्दल विरोध केला. डॉक्युमेंट भिरकावून लावले, कागद हे भिरकावून लावले आणि नगरसेवक तुमच्या जवळचे तुमचे खासदार सस्पेंड झाले. प्रशांत पडोळे, काय या सगळ्या भूमिकेत तुमचं वाटतं? मला त्यांच्यावर गर्व आहे. शेतकऱ्यांच्या आणि देशाच्या हितासाठी आमचा खासदार एकदा नाही अनेकदा सस्पेंड झाला तरी चालेल, त्याचा आम्ही इकडे आल्यानंतर सत्कारच करू. कारण की जे शिकवण आम्ही दिलेली होती आमच्या खासदाराला
की शेतकरी विरोधी धोरण आणि देशाचं अहित करणारं जे सरकार केंद्रात बसलेलं आहे त्या सरकारच्या विरोधात तेवढ्याच ताकदीनं आपली भूमिका मांडली पाहिजे. पण विरोधी पक्ष नेते राहुल गांधीजींना राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर न बोलू देणं आणि ज्या ठिकाणी देशाच्या सुरक्षेच्या बद्दलचा मुद्दा उपस्थित करून सुद्धा एकतर्फी लोकसभेचे अध्यक्ष ज्या पद्धतीनं भूमिका घेत होते आणि त्याचा विरोध करून आमच्या खासदारांनी त्यांच्यावर भेटवलं का, मी राहिलो तर वेगळं केलं असतं. आता त्याला आमचा खासदार नवीन आहे, नाही तर मी तर वेगळं केलं असतं. जाऊन त्यांच्या काय करू शकतो मग तो सगळ्याला माहिती आहे महाराष्ट्राच्या जनतेला. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की आमच्या खासदाराचा मी सत्कार करेल, त्याचा सन्मान करेल आणि भंडारा गोंदिया दोन्ही जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना आणि तरुणांना, कारण की देशाचा प्रश्न आहे हा, त्याचा आम्ही जाहीर सत्कार आमच्या लोकसभा क्षेत्रामध्ये करू. किती दिवस सस्पेंड राहणार मग स्थानिक मतदारसंघातल्या लोकांचे प्रश्न मग कसं? याच्यापेक्षा काय मोठे प्रश्न असतात देशहितापेक्षा? ज्यांनी देश विकला, ज्या नरेंद्र मोदींनी, ज्या भाजपनी, ते सगळ्यात मोठा प्रश्न आज देशामध्ये आहे. आणि त्याच्यामुळे ही जे प्रश्न आहेत हे प्रश्न तर सोडवतातच लोक आपल्या पद्धतीनं, पण ज्या पद्धतीनं देशाच्या शेतकऱ्यांचाच लिलाव केला या भाजपनी, या नरेंद्र मोदीच्या सरकारने देशच विकला, त्यामुळे याच्यापेक्षा मोठे प्रश्न होऊ शकत नाही. या प्रश्नावर आता तुम्ही राज्यभर आंदोलन करणार का, शेतकऱ्यांपर्यंत जाणार का सरकारला? बिलकुल आम्ही आता आमच्या प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष त्यांच्याशी एक मीटिंग तातडीनं आम्ही लावू आणि आता याच्यावरचा एक उठाव महाराष्ट्रामध्ये आम्ही करू अशी भूमिका आमची आहे. अजितदादांचा जो अपघाती निधन झाला त्याच्यानंतर आता राष्ट्रवादीचे बरेचसे नेते त्या संदर्भात संशय व्यक्त करत आहेत. आणि हे बघा, आता याच्यावरची चर्चापेक्षा देशहित हे महत्वाचं आहे. आणि देशहित आणि ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदीच्या सरकारने देशाचं वाटोळं करून देश विकला, याच्यापेक्षा मोठा कुठलाही प्रश्न होऊ शकत नाही. आणि म्हणून मी आज तुम्हाला तातडीनं या ठिकाणी तुमच्या समोर आलेलो आणि महाराष्ट्राच्या जनतेला या मोदींचा आणि भाजपचा खरा चेहरा जनतेच्या समोर जावा, महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर जावा, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात जावा, ही भूमिका आमची आहे. आणि म्हणून मी आपल्या समोर इथं आलेलो. चंद्रपूर महापालिकेचा संदर्भातला एक विषय काल पक्षश्रेष्ठींसमोर होता. आपण अनुभवी नेते, दोन्ही नेत्यांना आपण काय सल्ला द्याल? किंवा बघा, आता आमच्या दिल्लीच्या नेत्यांनी हा प्रश्न सोडवलेला आहे. महापौर काँग्रेसचाच होईल, त्यामुळे आता याच्यावरची काही चर्चा करावं असं मला वाटत नाही. तो कशा पद्धतीचं आंदोलन उभं कराल? कारण काँग्रेसला एक चांगली संधी असणार आहे शेतकऱ्यांपर्यंत जाण्याची. संधीचा हा भाग ठरू शकत नाही, कारण की ज्या पद्धतीनं 2014 पासूनच नरेंद्र मोदी आणि भाजपनी आणि विशेष करून RSSनी या देशाच्या लोकशाहीला संपुष्टात आणून देशच विकायचा जो प्लॅन केलेला होता तो खरा चेहरा आता पुढे आलेला आहे. आणि म्हणून याला आम्ही संधी म्हणणार नाही. आमचे नेते राहुल गांधीजी आणि काँग्रेस पक्षाने सातत्यानं त्यांना या सगळ्या गोष्टीला मी मगाशी उल्लेख केला की 5 जुलै 2025 ही गोष्ट राहुल गांधीजींनी बोललेली होती. ते जे कॉमर्स मिनिस्टर जे आहेत पियुष गोयल, त्यांनाही ट्विट केलेलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की हे पाप करू नका आणि आता तुम्ही जे आपली पाठ आपल्या हाताने ठोकताय हे जास्त दिवस ठोकू शकणार नाही. आणि तेच खरं झालं. आणि त्याच्यामुळे ही संधी नाही, हे देश विकणाऱ्या भाजपला आणि नरेंद्र मोदीच्या सरकारला एक धडा आता महाराष्ट्राच्या जनतेने शिकवावं, ही भूमिका घेऊन आम्ही आता महाराष्ट्रामध्ये निघू. लाडकी बहीण योजनेला अजितदादांचं नाव द्यावं अशी मागणी जोर लागली आहे. याला बघू, आता महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन आहे, त्याच्यामध्ये याच्यावरती चर्चा करू आणि या विषयावरती चर्चा होईल. कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे राज्यामध्ये आणि देशातही. काँग्रेस या पद्धतीनं कापूस उत्पादक शेतकरी इतरांवर काही जे फॅक्ट आहे त्याच्यामुळे हे परिणाम होणार आहे. कसं तुम्ही पुढे जाणार आहे? काही यात्रा वगैरे काढणार आहात का? काय? बिलकुल, मी मगाशी सांगितलं की प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षाबरोबर याच्यावरची एक मिटिंग होईल. ही स्वतः शेतकरी आहे. शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत मी राज्यात आणि देशात काय काय केलं हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. आणि जिथं जेव्हा शेतकऱ्यावर अन्याय होतो, कारण की हा अन्नदाता आहे आमच्या देशाचं, जे खऱ्या अर्थानं केंद्रबिंदूच देशाचा GDP हा शेतीवरच अवलंबून आहे. आणि म्हणून या कृषी प्रधान देशामध्ये या अन्नदात्याचा लाच
त्याच्या घामाला आणि त्याच्या रक्ताला विकून आपल्या स्वतःची मान वाचवण्याचा आणि आपल्या पोपटांची मान वाचवण्याचा जो प्रयत्न झालेला आहे, आणि म्हणून या नरेंद्र मोदीच्या सरकारचं वाभाड आता जनतेपर्यंत पोहोचवणं, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं, तरुणांपर्यंत पोहोचवणं, सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणं ही भूमिका काँग्रेस पक्षाची राहणार आहे आणि त्याच्यावर आम्ही काम करू. जय पवारला दिल्लीमध्ये पाठवण्याच्या अंतर्गत जे आहे ते राष्ट्रवादीच्या अंतर्गत प्रश्न आहेत. त्यांनी कोणाला पाठवावं नाही पाठवावं तो त्यांचा भाग आहे. बीडमध्ये जोपर्यंत माझे पैसे निघणार नाहीत तोपर्यंत मी पाणी सोडणार नाही किंवा गावाला काय प्यायला द्यायचं ते द्या, असं एका सरपंच पतीचं वक्तव्य समोर येत आहे ग्रामसभेत. मूळ प्रश्न आहे की महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांनी, काल मी आज पेपरला वाचत होतो की महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती काय आहे हे आता सगळ्यांच्या समोर आलेली आहे. महाराष्ट्रातल्या ज्या काही घोषणा करून योजना केल्या, घर घर में नल, नल में जल, जल में पाणी, आता ते कुठं पाणी गेलं आणि कुठं जल गेलं आणि कुठं नळ गेले हेच पाहायला नाही. ठेकेदार आत्महत्या करतात आहे. आणि म्हणून या अधिवेशनामध्ये या सगळ्या प्रश्नावर एक सरपंचच नाही अनेक प्रश्न पडलेले आहेत. या सगळ्या प्रश्नावर आम्ही सरकारला धारेवर पकडू. भंडाऱ्यामध्ये भाजपमध्ये ठाकचंद मुंगूसमारे असेल, गाणे असेल यांनी प्रवेश केला. यांच्यावर काही दिवसा अगोदर जे आहे ते कारवाई सुद्धा झाली होती. ईडीच्या समन्स जे आहे ते ठाकचंद मुंगूसमारेवर झाला आणि थोड्या वेळात जेव्हा ट्रोल जे झाले त्यावेळेस भाजपच्या नेत्यांनी समाज माध्यमावर टाकत आम्ही परिणय फुकेंना प्रवेश देऊन काही तासातच ते रद्द रद्द करण्यात आलं. मूळ प्रश्न आहे की ते वॉशिंग मशीन मध्ये जायला निघाले असतील. पण आमचा भंडारा जिल्हा आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये कोण वॉशिंग मशीन मध्ये जाऊ की कुठे जाऊ त्याची धुलाई आमच्या जिल्ह्यातले लोक करतातच. वेगळ्या पद्धतीनं धोबी पछाड देतात. त्यामुळे बीजेपीला भीती निर्माण झाली असेल, त्यामुळे त्यांनी तो निर्णय घेतला असेल. त्याच्यामुळे आता त्याच्यावर नाही, ते जिल्हा लेवलचा विषय त्याला कसं शॉर्ट आउट करायचं आम्ही पाहू. पण आमच्या खासदाराचं आम्ही मनापासून स्वागत करतो. हो, जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आल्या तर बहुधा असं होईल की एनडीए म्हणजे जे अजित पवार गटाच्या टर्म्स आहे की एनडीए सोबत यावं लागेल, तर होऊ शकतं शरद पवार गट तिकडे जाणार. मला म्हणून म्हटलं की ते त्यांचं व्यक्तिगत पक्ष आहे. काल आमचे महान नेते गोंदिया जिल्ह्यातले गोंदियातले त्यांनी काल मोठी पत्रकार परिषद घेतली. त्यांच्या पक्षातली गोष्ट तेच बोलतील. त्यामुळे त्याच्यावर आता आम्ही कुठली प्रतिक्रिया देणार नाही आणि आम्हाला प्रतिक्रिया देण्याचं कारण शुभेच्छा आहे का तुमच्या महान नेत्यांना तुमच्या अध्यक्ष म्हणण्यासाठी? त्यांनी नाही राहत म्हटलं, मला अध्यक्ष नाही व्हायचं म्हटलं तर त्याला शुभेच्छा काय द्यायचं. त्याने जेव्हा नाहीच राहायचं तर पाटील असं दिलं असतं. त्यांनी स्पर्धेत असते तर मी शुभेच्छा दिल्या असतात.